हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण निघालो आहे भीमाशंकरसाठी. याच्यासाठी आलेलो इथं घ्यायला निघालो आहे. पण आता टोटल इथनं 4 जण आहेत, अजून पुढे गेलेत. पुढे अजून 5 ते 6 जण आहेत, म्हणजे असे 10 जण आम्ही आहेत टोटल. भेटूया आपण आता डायरेक्ट मुरबाडमध्ये. आता आपण पोचलोय न्यू माथेरान म्हणून एक बलिवरेच्या इथेशी विला आहे. तिथनं आपण आता गाडी पार्क करून निघालोय पुढे. इथनं ट्रेक चालू झालाय. आता भरपूर जण कमी झालेली आहेत, 10 जण होते पण आता आम्ही टोटल 6 ते 7 जणच आहेत. सो इथनं ट्रेक चालू करतोय. लक्षात ठेवा इथनं ही टाकी वगैरे काम चालू आहे आणि निघालोय. आंब्र्या आमचा जरा वैतागलेला आहे एवढा वैतागलाय. तुम्हाला त्याची एक गोष्ट दाखवतो मी. ऍड कर. ऐ डिंगरिंग. चला सुरू करूया आता फटाफट पुढे. चालू आहे आपला. सगळे आले तर इथे मागे थोडं निघतोय. रूटवर मार्च पूर्ण जंगल. ऑलमोस्ट 20% कम्प्लीट झालं आपलं आता. आता आपण मिडला आलोय. ऑलमोस्ट कडनं पूर्ण घनदाट जंगलातनं. भीमाशंकरचं खास अभयारण्य फेमस आहे शेकरूसाठी. ते शेकरू दिसला तर नाही अजून कुठे वर कारण की हा रस्ता चालताय. चला पुढे आता निघूयात. भेटूयात डायरेक्ट धबधब्यावर. आता एक शेकरू होता, त्या शेकरूचा या मानवात रूपावत झालाय. बस तो शेकरू. आता आपण ऑलमोस्ट गडीमध्ये पोचलोय. इथनं पुढे निघूयात. इथनं सरळ आपल्याला वर जायचंय. चला निघूयात वर आता. इकडे कुठेतरी शेकरू आहेत का माकडे आहेत माहित नाही. मगपासून आवाज येतोय. स्वतः ही माकडं पण आहेत इकडे. एक माकड, 2, 3 माकड. शेकरू आहेत का? हे शेकरू आहे आमचं. शेकरूचं रूपांतर माणसात झालंय आमच्या. नारळ सुपारीचं झाड आहे. ठीक आहे उदे काहीतरी. चला थोडं काहीतरी खाऊयात. आता ब्रेक घ्यायचं. चरा आहे कारण की घरनं थोडे भाकरी आणल्यात. कोणी आणल्यात कोणी नाही आणल्या. बघू आता. थांबून थोडं खाऊयात आणि पुढे जाऊयात पटापट. कारण की आता थोडंसंच राहिलं आहे. थोडं वर जायचं आपल्याला इकडनं. आता सगळे निघून सरळ वर जायचं आहे. तर बाकी आता इथे बसतो आम्ही, खाऊन घेतो. पुढे बघू. लोकांनी खाल्लं आणि ते घाण करून ठेवलेली. तर करत जाऊ नका. आलो आपण ऑलमोस्ट पोचत आलोय शेवटच्या टप्प्यात. किती प्रतीक? 5 मिनिटं केलेत सगळेजण. एनर्जी फुल डाऊन झाली सगळ्यांची. तुझ्या पुढे कसं काय आता. माझी तर फुल ड्रेन आहे. नो एनर्जी. कसं काय आता पुढे. येते आता थोडं. आपण आलो फटाफट. एक ओपनिंग व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं काय. असं अमरचं म्हणणं आहे, त्याला घेऊ शकता.
इकडनं आपण आत्ता आलो आहे आणि असंच याच्यातनं आपल्याला वर जायचं आहे तिकडे टॉपला. आणि जो बघा आता फोटोशूट वगैरे मस्त झालेलं आहे. व्ह्यूचा आनंद घेऊ शकता तुम्ही मस्तपैकी. टाईमलॅप्स लावायला नाही जमलं कारण की फोटोशूट चालू होता भरपूर सगळ्यांचाच. आणि इकडं न जाता आपल्याला इकडनं एक छोटीशी एकदम घनदाट असं जंगल आहे. त्याच्यातनं आपल्याला वर जायचे. सुंदर असं जंगल अभयारण्य भीमाशंकर. पटापट आपण निघूयात आता इकडनं जंगलातनं. आपण आलोय आता इकडनं आलो आपण. आता गर्दी बघू शकता. जय महाकाल. आता इकडे खाली मंदिर आहे. जर तुम्हाला बाजून फिरायचं असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. खूप फिरण्यासाठी पॉईंट आहे तिकडे. आणि लाईन खूप मोठी असल्यामुळे आपण आता मुखदर्शनच घेणार आहेत कारण की परतीचा प्रवास पण करायचा आपल्याला पुढे जाऊन. आणि तुम्ही लुक बघू शकता सगळ्यांचा. जय महाकाल. आत्ता आलोय गेट नंबर 2 निघालोय. इकडे गेट नंबर 1 लाईन ही मेन आतनं जाते जी मेन दर्शनासाठी लाईन आहे. खूप मोठी आहे ती. आणि आपण मुख दर्शनाने चाललोय कारण की आत्ता सध्या श्रावणी सोमवार आहे उद्या लास्ट. आणि आज संडे सो गर्दी वाढत चालली. आज उद्या लास्टचा श्रावणी सोमवार आहे. खूप सारी गर्दी खाली आहे इथेशी. पूर्ण मेन लाईन आहे इथेशी. आणि पूर्ण धुकं आहे. आपल्याला इकडे खाली जायचं आहे. आणि 2 नंबर गेटनी पुढे आपण पोचलो एकदांच्या मंदिराजवळ. आता खूप गर्दी आहे सगळीकडे. आपण आता मुखदर्शनासाठी जाऊयात. बघू कसं काय करायचं. मुखदर्शनची लाईन आलेली. आपण आता मुखदर्शन घेऊ शकता. जी दर्शनासाठी ठेवलेली आपल्या खास. आपण आता झालं आहे मुखदर्शन. आपण निघूयात आता पुढच्या प्रवासाला. बघूया थोडं काहीतरी खाऊया आणि निघूया. आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. मुखदर्शन वगैरे झालेलं आहे. इकडनं निघालो आहे आणि थोडीफार शॉपिंग करत 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 सगळे निघालो आता परतीच्या प्रवासाला. मस्तपैकी सुंदर इथे भाजलेले कणीस मॅगी जे आवय ते तुम्हाला भेटू शकतं खायला. फक्त एवढंच काही ते थोडं कॉस्टली आहे. बट तुम्ही मस्त थंडीमध्ये आनंद घेऊ शकता असं काही. चला बघूयात आपण बाहेर निघूयात आणि मग थोडं नाश्ता वगैरे काहीतरी खायची प्लॅन चालू आहे. बघू. चलो. आपलं मुखदर्शन झालेलं आहे. आपण आता पॉईंट बघायला चाललो आहे. नागपणी किंवा मग हनुमंतळ बघू. आणि इकडे थोडं कोकणकाडा पण म्हणून एक जागा आहे पण आता धुक्यामुळे तिकडे काही दिसणार नाही. सो आपण आता नागपणीकडे जायचं बघूया किंवा मग दुसरीकडे जाऊया. आज गर्दी भरपूर आहे सगळीकडेच. भरपूर धुकं बघू शकता. सगळं धुकं आहे इकडे. ती पोरं आहेत आपली. इकडे 2. ओके चल. मस्त परतीच्या प्रवासामध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये एकदम धुकं बघू शकता तुम्ही. भरपूर धुकं आलेलं आहे डोंगरामध्ये आता. कसा सगळं बघ कारव्याची फुलं. रानटी माणूस. 1 नंबरचा रानटी आहे आमचा. परतीच्या प्रवासात कारव्याची फुलं खाताना 1 नंबर जंगली माणूस. खा एक घास. सुंदर अशा ट्रेक नंतर परतीचा प्रवास. आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच एक भन्नाट असं ट्रेक घेऊ.